नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी 2021 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी संदीप सोमवंशी, विषय सहाय्यक गणित, डायट, गोंदिया। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 8वा यामध्ये आज आपण बघणार आहोत विषय गणित, घटक संख्याज्ञान। विद्यार्थी मित्रांनो, संख्याज्ञान या घटकावर भारांश आहे 6%। यामध्ये प्रश्न संख्या 3 आणि प्रत्येकी 2 गुण, याप्रमाणे 3 प्रश्नांना किती गुण आहेत? एकूण 6 गुण। तर संख्याज्ञान या घटकामध्ये आपण आज उपघटक बघणार आहोत। नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या व परिमेय संख्या व त्यावरील क्रिया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया। विद्यार्थ्यांनो बघा, नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्याची सुरुवात 1, 2, 3 अशी झालेली आहे। आता आपण नैसर्गिक संख्या व त्याची वैशिष्ट्ये बघूयात। नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नॅचरल नंबर्स। नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1, 2, 3, 4 अशी होते। 1 पासून सुरुवात होते आणि पुढे ह्या संख्या कशा असतात? अनंतात असतात, म्हणजे इन्फिनिटी। नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1 अँड गो टू इन्फिनिटी। तर बघा विद्यार्थ्यांनो, निसर्गतः ज्या संख्यांची निर्मिती झाली त्या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्याचा वापर आपण कशासाठी करतो? वस्तू, प्राणी इत्यादी मोजण्यासाठी केला गेला, म्हणून या संख्याला दुसरं नाव कोणतं आहे? मोज संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? काउंटिंग नंबर्स। या संख्याचा वापर वस्तू मोजण्यासाठी, प्राणी मोजण्यासाठी केला जातो, म्हणून या संख्यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात। तर याची सुरुवात 1 पासून होते आणि ह्या संख्या अनंतात असतात। याला आपण असं महिरपी कंसामध्ये सुद्धा दाखवू शकतो। यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे। या संख्याची सुरुवात 1 पासून होते, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे। आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, म्हणजे ती मोठी नैसर्गिक संख्या कशी असते? ही अनंतात असते। नंतर पुढे बघा विद्यार्थ्यांनो, यानंतर काय झालं? समजा माझ्याकडे 5 लाडू आहेत आणि मी 5ही लाडू 5 लोकांना वाटले, तर माझ्याकडे किती लाडू उरले? एकही नाही, काहीच नाही, म्हणजे 0। तर यासाठी पुढे काय आलं? शून्याचा शोध लागला आणि याला काय नाव दिलं गेलं? पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्याची वैशिष्ट्ये आपण बघूयात। पूर्ण संख्या बघा विद्यार्थ्यांनो, पूर्ण संख्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? होल नंबर्स। नैसर्गिक संख्याच्या पुढे जाऊन शून्याचा शोध लागला आणि नैसर्गिक संख्या पूर्ण झाल्या, म्हणून या संख्येला पूर्ण संख्या म्हणतात। 0 हे कसे लिहिले गेले? 1 च्या आधी लिहिलं गेलं। बघा, पूर्ण संख्या आपण बघितलं होतं, नैसर्गिक संख्यामध्ये सुरुवात कुठून झाली होती? 1, 2, 3, 4 आणि पुढे संख्या कशा होत्या? अनंतात होत्या। तर यापुढे काय लागलं? शून्याचा शोध लागला आणि या संख्या पूर्ण झाल्या, म्हणून या संख्येला काय म्हणतात? पूर्ण संख्या, आणि याला इंग्रजीमध्ये होल नंबर्स असं म्हटलं जातं। नंतर बघा, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0, बरोबर। नंतर सर्वात मोठी पूर्ण संख्या
बघा सांगता येत नाही, कारण ती कशी आहे, अनंतात आहे, इन्फिनिटी. होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0 अँड गो टू इन्फिनिटी. नंतर पुढे बघा विद्यार्थ्यांनो, नंतर काय होऊ लागलं, पुन्हा वस्तूमध्ये वस्तू मिळवल्या तर त्या वस्तूंची संख्या वाढत गेली, आणि वस्तूमधून वस्तू कमी केल्या तर वस्तूंची संख्या पुन्हा कमी होऊ लागली. मग काय झालं, ऋण संख्या शून्यापेक्षाही लहान संख्येची गरज भासू लागली, आणि नंतर लागला पूर्णांक संख्यांचा शोध. म्हणजे ऋण 1, ऋण 2, ऋण 3. आता आपण बघूया पूर्णांक संख्यांची वैशिष्ट्ये. बघा पूर्णांक संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, इंटिजर्स. बघा पूर्णांक संख्या रेशो जसं आपण बघतो, मध्ये असतो काय असतो, 0. नंतर उजव्या बाजूला राईट हँडला धन 1, धन 2, धन 3, धन 4, आणि पुढे या संख्या अनंतात असतात. तसेच शून्याच्या डाव्या बाजूला ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, आणि या पुढे संख्या कशी असतात, अनंतात असतात. बघा ज्या संख्यामध्ये ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य अशा सर्व संख्याचा समावेश करण्यात आला, या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. पूर्णांक संख्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, इंटिजर्स. यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, शून्य हा न्यूट्रल असतो, याला कोणताच धन किंवा ऋण म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन नसतो. समजलं. पुढे आपण वैशिष्ट्य बघूया. सर्वात लहान ऋण पूर्ण संख्या सांगता येत नाही. सर्वात लहान संख्या ऋण संख्या कुठे असेल, या बाजूला, आणि ह्या संख्या कशा आहेत, अनंतात आहेत, इन्फिनिटी मध्ये आहेत. म्हणून ह्या संख्या आपल्याला सर्वात लहान ऋण पूर्ण संख्या सांगता येत नाही. तसेच सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे, ऋण 1. सर्वात मोठी म्हणजे ऋण संख्याचा सर्वात मोठी कोणती संख्या आली, ऋण 1. ही कोणती आहे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. पुढे बघा सर्वात लहान धन पूर्णांक संख्या धन 1. सर्वात लहान आहे, बरोबर. ही संख्या धन 1 कशी आहे, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या. नंतर सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही. विद्यार्थ्यांनो बघा या बाजूला काय आहे, सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या, आणि ती आपल्याला सांगता येत नाही. नंतर काय झालं, वास्तव संख्या पुढे आल्या. वास्तव संख्या, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह. हे त्याची काही उदाहरणे आहेत. आता आपण वास्तव संख्या आणि परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची वैशिष्ट्ये डिटेल्समध्ये बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, वास्तव संख्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, रियल नंबर्स. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्याचा समूह म्हणतात. म्हणजे रियल नंबर्स, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोघांचा जो संख्या समूह असतो त्याला काय म्हणतात, वास्तव संख्या. बघा वास्तव संख्या ऋण 5/7, नंतर 7/12, 5.83, वर्गमुळात 2, 0, 15/18, 14, ऋण 11.34. तर विद्यार्थ्यांनो ह्या सर्व काय आहे, वास्तव संख्या आहेत. म्हणजे परिमेय व अपरिमेय संख्यांचा काय आहे, हा समूह आहे. आता बघा प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. हा स्टेटमेंट आहे विद्यार्थ्यांनो, प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, हे लक्षात ठेवा. नंतर प्रत्येक अपरिमेय संख्या ही सुद्धा वास्तव संख्या असते. आपण सुरुवातीलाच बघितलं, कारण वास्तव संख्या काय आहे, हे
परिमेय संख्या व अपरिमेय संख्यांचा संख्या समूह आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रियल नंबर सुद्धा म्हणतो. समजलं विद्यार्थ्यांनो? आता आपण बघूया परिमेय संख्या व अपरिमेय संख्या म्हणजे काय. तर बघा, परिमेय संख्या ज्याला इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर्स असे म्हटलं जातं. आता बघा, परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या? तर परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या अशी कोणतीही संख्या जी p/q स्वरूपात मांडली जाते. अशी कोणतीही संख्या जी p/q या स्वरूपात मांडली जाते आणि यात p हा कोणताही पूर्णांक असतो आणि q हा शून्येतर पूर्णांक असेल. यात p हा काय असतो? कोणताही पूर्णांक आणि q हा शून्येतर पूर्णांक असेल, म्हणजे q इज नॉट इक्वल टू 0. या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रॅशनल नंबर्स. म्हणजे जी संख्या p/q या स्वरूपात असेल आणि ज्यामध्ये q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे q हा शून्य नसेल, त्या संख्याला काय म्हटलं जातं? परिमेय संख्या. आता बघूयात विद्यार्थ्यांनो परिमेय संख्या. बघा, p आणि q च्या रूपामध्ये आहे -5/12, 7/12, 15/18, 14. आता बघा विद्यार्थ्यांनो, 14 ही परिमेय संख्या p/q रूपात दिसते का तुम्हाला? दिसत नसेल, परंतु 14 ही संख्या कशी आहे? परिमेय संख्या आहे. कारण आपण बघितलं आहे की कोणत्याही संख्या असली तरी याचा छेद कसा असतो? खाली 1 असतं, बरोबर. नंतर 0. आपण काय म्हटलं व्याख्येमध्ये? q इज नॉट इक्वल टू 0. बट इथं कसं आहे? 0/1. 0 कुठं आहे? अंशामध्ये आहे, म्हणून ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणून लक्ष असू द्या विद्यार्थ्यांनो, 14 ही सुद्धा परिमेय संख्या आहे आणि 0 सुद्धा परिमेय संख्या आहे. कारण याच्या छेदामध्ये काय आहे? डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? खाली 1 आहे. समजलं विद्यार्थ्यांनो? पुढे बघा, परिमेय संख्या ऋणही असतात. बघा, अंशामध्ये -5 आणि खाली छेदमध्ये 7. तर परिमेय संख्या कशा असतात? ह्या ऋणही असतात. परंतु अपूर्णांक हा ऋण नसतो. आपण फ्रॅक्शन शिकलो आहोत. अपूर्णांक मध्ये बघा 5/7, यामध्ये अपूर्णांक हा ऋण नसतो. परिमेय संख्या ऋण असतात, परंतु अपूर्णांक हा ऋण नसतो. सर्व अपूर्णांक हे परिमेय संख्या आहेत, परंतु सर्व परिमेय संख्या अपूर्णांक असतीलच असे नाही. हे एक स्टेटमेंट आहे विद्यार्थ्यांनो आणि अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. लक्षात असू द्या. बघा, आपण काय म्हटलं? अपूर्णांक हा ऋण नसतो आणि परिमेय संख्या ऋण असतात, ऋणही असतात आणि धनही असतात. तर यावरून आपण काय म्हणू शकतो? सर्व अपूर्णांक हे परिमेय संख्या आहेत, कारण अपूर्णांक धन असतो आणि धन परिमेय संख्या म्हणजे परिमेय संख्या येतातच. परंतु सर्व परिमेय संख्या अपूर्णांक असतीलच असे नाही. कारण बघा, यामध्ये ही परिमेय संख्या आहे -5/7, परंतु ते अपूर्णांक आहेत का? नाही, कारण यामध्ये ऋण आहे. आणि आपण काय बघितलं? अपूर्णांक हा ऋण नसतो. बरोबर विद्यार्थ्यांनो? समजलं तुम्हाला परिमेय संख्या? आता आपण काय बघायचं? अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर्स. बघा विद्यार्थ्यांनो, इरॅशनल नंबर्स म्हणजे काय? अपरिमेय संख्या ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, या संख्यांना अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर असे म्हणतात. आता आपण अपरिमेय संख्याची वैशिष्ट्ये बघूयात. बघा, अपरिमेय संख्या वर्गमुळात 2 याची किंमत किती आहे? व्हॅल्यू 1.4142135623. आपण काय बघितलं विद्यार्थ्यांनो? अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचं दशांश रूप अखंड असते. अखंड म्हणजे खंड न होणारे, म्हणजे अविरत सुरू असणारे. बघा, या संख्येची जी किंमत आहे वर्गमुळात 2ची ही संपली आहे का? नाही.
म्हणजे ती अखंड आहे. नंतर परंतु आवर्ती नसते. आवर्ती म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, जे संख्या सेम टू सेम संख्या तुम्हाला दिसते बघा, 4 1 4 2 1 3 5 6 2 3 म्हणजे संख्यांचं किंवा संख्या समूहाचं काही रिपिटेशन आहे का? सेम टू सेम संख्या सतत दिसत आहेत का? नाही आहेत. म्हणजे संख्याचं रिपिटेशन नाही आहे, म्हणून इथं काय आहे? आवर्ती नाही. म्हणून ही संख्या काय आहे? अपरिमेय संख्या. या संख्येला आपण इरॅशनल नंबर म्हणू शकतो. बघा, वर्गमुळात 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 हे दशांश रूप अखंड आहे. अखंड आहे पण कसं आहे? पण आवर्ती नाही. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे अपरिमेय संख्या असतात. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे अपरिमेय संख्या असतात. आता बघा, वर्गमुळात 2 पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. समजा इथं आपण वर्गमुळात 4 घेतलं तर काय होईल? वर्गमूळ 4चा वर्गमूळ काय आहे? 2 आहे. बरोबर? म्हणजे ती संख्या 2 अपरिमेय होईल का? नाही. तर ज्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या संख्येची वर्गमुळांना काय म्हणू आपण? अपरिमेय संख्या म्हणू. नंतर बघा अजून एक उदाहरण, वर्गमुळात 3 याची किंमत काय आहे? 1.73205080. म्हणजे इथं पण याची किंमत व्हॅल्यू कशी आहे? अखंड आहे आणि रिकरिंग नाही म्हणजे आवर्ती नाही. नंतर वर्गमुळात 83 याची किंमत किती आहे? 9.11043357. इथं पण दशांश रूप कसं आहे? अखंड आहे पण आवर्ती नाही, म्हणून याला आपण काय म्हणू? अपरिमेय संख्या. नंतर बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही हे काय आहे? पाय. पायची किंमत काय आपण बघितली आहे बघा, 3.1412592653589732384. असं काय आहे? अखंड आहे. म्हणजे हा भागाकार पूर्ण होत नाही. हा दशांश रूप कसा आहे? अखंड आहे आणि यामध्ये कोणत्याही संख्येचं रिपिटेशन नाही. सेम टू सेम संख्या, वारंवार संख्याचा समूह रिपीट होत नाही आहे, म्हणून आवर्ती नाही. म्हणजे पाय ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक शेवटचा संख्याचा प्रकार आहे अवास्तव संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इमॅजिनरी नंबर्स असं म्हणतो. परंतु हा आपल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा वर्ग 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षामधला भाग नाही आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो मी तुम्हाला. बघा, वर्गमुळात -12 -12 नंतर वर्गमुळात -36. आता मला सांगा यांचा वर्गमूळ. बघा तुमच्या मनात येत असेल वर्गमुळात 36 म्हणजे याचा वर्गमूळ आहे 6 येत असेल, किंवा 36चा वर्गमूळ 6 आहे आणि ऋण संख्या आहे म्हणून -6. परंतु बघा, समजा याचा वर्गमूळ आपण -6 लिहिलं तर -6 गुणिला -6 म्हणजे काय होईल? ऋण धन. आणि 6 6 36 म्हणजे -6 ऋण 36चा वर्गमूळ होईल का? नाही. बरोबर आहे. बरेच संख्याचं वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही, फक्त आपण कल्पना करू शकतो. आपण कल्पना करू शकतो की -12चा वर्गमूळ काहीतरी असेल, -36चा वर्गमूळ काहीतरी असेल. बरोबर आहे. आपण त्याची किंमत सांगू शकत नाही, फक्त आपण त्याची कल्पना करू शकतो, त्याला इमॅजिन करू शकतो. म्हणून या संख्यांना काय म्हणतात? अवास्तव संख्या म्हणतात. इमॅजिनरी नंबर्स असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, वास्तव संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, अवास्तव संख्या, सर्व वैशिष्ट्ये, संख्यांची वैशिष्ट्ये बघितली. तुम्हाला सर्व समजलं असेलच. आता आपण परीक्षेमध्ये आपल्याला कसे प्रश्न येतात ते आपण बघायचं आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक बघा. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? म्हणजे पुढीलपैकी ज्या संख्या आपल्याला दिल्या आहेत 4 पर्याय बघा. पहिला पर्याय आहे -5, दुसरा आहे 1.4142135623, तिसरा पर्याय आहे -8 - 7, चौथा आहे -83. यामध्ये बघा आपण परिमेय संख्यामध्ये बघितले आहे. परिमेय संख्या कशा असतात? P/Q च्या फॉर्ममध्ये असतात.
आणि याच्यामध्ये कोणता ऑप्शन आहे? पर्याय 3. पर्याय क्रमांक 3 ऋण 8/7. नंतर दुसरा प्रश्न बघा, पुढीलपैकी अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर कोणती? या 4 संख्या आहेत. पहिला ऋण 27/5, दुसरा आहे ऋण 25, तिसरा आहे 15/17 आणि चौथा आहे वर्गमुळात 10. तर यापैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय संख्या म्हणजे आपण काय बघितलं आहे? ज्या संख्या ज्याच्या दशांश रूप कसं असते? अखंड असते पण आवर्ती नसते. हे p/q मध्ये आहे म्हणून हे परिमेय संख्या. वर्गमुळात 25 म्हणजे याचा काय होईल? 5. नंतर 15/17 ही आहे परिमेय संख्या. नंतर वर्गमुळात 10 याचं जे दशांश रूप असेल ते कसं आहे? अखंड असेल आणि आवर्ती नसेल म्हणून काय आहे? पर्याय क्रमांक 4 वर्गमुळात 10 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. नंतर बघा विद्यार्थ्यांनो, पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती? परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप, अपरिमेय संख्या अखंड व अनावर्ती दशांश रूप, वास्तव संख्या परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह आणि चौथा आहे नैसर्गिक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह. तर आपण व्याख्या सर्वांच्या बघितल्या आहेत. परिमेय संख्या कशा असतात? अखंड व आवर्ती दशांश रूप असतं. अपरिमेय संख्यामध्ये अखंड व अनावर्ती दशांश रूप असतं, हे बरोबर आहे. आणि वास्तव संख्या म्हणजे परिमेय व अपरिमेय संख्याचा समूह, हे पण बरोबर आहे. परंतु नैसर्गिक संख्या म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवात 1 पासून होते आणि अनंतात असतात. धन व ऋण संख्यांचा समूह नसतो म्हणून पर्याय क्रमांक 4 काय आहे? ही चुकीची जोडी आहे. समजलं विद्यार्थ्यांनो? पुढे बघूया आपण. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना म्हणतात. आता प्रश्न प्रकार बदलला आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. दशांश रूप अखंड व आवर्ती असते, सांगा कशामध्ये असतं? 4 ऑप्शन आहेत. परिमेय संख्या, पूर्णांक संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. तर बघा, परिमेय संख्या दशांश रूप अखंड व आवर्ती असते आणि सर्व परिमेय संख्या ह्या कशा असतात? वास्तव संख्या असतात. तर परिमेय संख्यांचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते व सर्व परिमेय संख्या कशा असतात? वास्तव संख्या असतात. तर पर्याय क्रमांक 1 परिमेय संख्या आणि पर्याय क्रमांक 4 वास्तव संख्या हे बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्यांना म्हणतात. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या आणि पूर्णांक संख्या. मित्रांनो, आपण बघितलं आहे की अपरिमेय संख्यांचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, रिपीटेशन होत नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक 2. आणि सर्व परिमेय संख्या कशा असतात? वास्तव संख्या असतात. अपरिमेय संख्यांचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, सर्व अपरिमेय संख्या हे वास्तव संख्या असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 अपरिमेय संख्या व पर्याय क्रमांक 3 वास्तव संख्या हे आपलं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, एक प्रश्न आहे 32.358 व 27.489 या 2 संख्यांमधील 8च्या स्थानिक किमतीमधील फरक किती? आता या 2 संख्या आहेत, यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपण आता याला सोडवूया. 8च्या स्थानिक किमती पुढील प्रमाणे बघा, यामध्ये 8ची जी स्थानिक किंमत आहे या संख्येमध्ये 0.08 बरोबर आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 0.008. आता आपल्याला काय करायचं आहे? स्थानिक किमतीमधील फरक काढायचा आहे. तर मग याला आपण सोडवूया. इथं 0 असेल तर याचं उत्तर किती येईल? 0.072 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती असेल? तर 0.072. नंतर बघा विद्यार्थ्यांनो, काही ट्रिक्स आपण बघणार आहोत. काही अशी उदाहरणं असतात आपल्या 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, कारण आपण त्याची बेरीज करत आपल्याला सोडवायला वेळ लागतो आणि जर आपल्याला स्कोअर जास्त करायचा असेल तर आपल्याला काही ट्रिक्स असणं, माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण 1 मिनिटाच्या आत तो प्रश्न सोडवू शकलो पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की वही पेन घेऊन बसा आणि ज्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या नोट डाऊन करून ठेवा, आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. तर बघा, 3 अंक पासून तयार होणाऱ्या संख्या, त्यांची बेरीज व प्रत्येक अंक एक-एकदाच वापरून. समजा यामध्ये आपल्याला 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या व त्यांची बेरीज करायची आहे आणि प्रत्येक अंक एक-एकदाच वापरायचा आहे.
समजा तुम्हाला 3 अंक दिलेले आहेत 2, 3, 5 आणि यापासून प्रत्येक अंक एक एकदाच वापरून किती संख्या तयार होतात? तर बघा विद्यार्थ्यांनो, ट्रिक्स कशी आहे, 3 अंक दिलेले आहेत आणि प्रत्येक अंक एक एकदाच वापरायचा आहे. तर 3 संख्या आहे म्हणून संख्या किती तयार होतात असा प्रश्न असला तर आपल्याला काय करायचं आहे, 3 अंक आहेत म्हणून 3 गुणिला 2 गुणिला 1 यांचा आपण गुणाकार करायचा म्हणजे 6 संख्या. याचा अर्थ काय होईल, या 3 संख्यापासून रिपिटेशन न करता 6 संख्या तयार होतील. बघू आपण कोणकोणत्या संख्या. 235, 253, 325, 352, 523 आणि 532 या संख्या तयार झाल्या. आता ह्या संख्याची बेरीज किती येईल असा प्रश्न आपल्याला आला तर त्याची ट्रिक्स बघू आपण. अशा वेळी काय करायचं आहे, या संख्याची आपल्याला बेरीज कशी करायची आहे, तर आपल्याला बेरीज करायला काय लागणार आहे, वेळ लागणार आहे. म्हणून आपण त्यासाठी ट्रिक्स बघू. बघा विद्यार्थ्यांनो, ट्रिक कशी आहे, जे अंक आपल्याला दिले आहेत 3 अंक, त्या 3ही अंकाची बेरीज करायची. 2 अधिक 3 अधिक 5 3 अंक आपल्याला दिले आहेत, तर याची बेरीज किती आली, 10 आली. नंतर पुढे काय करायचं, आता ही जी बेरीज येईल 3 अंकाची, ज्यामध्ये फक्त प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे, त्या बेरजेला आपल्याला 222 ने गुणायचं आहे म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. आता बघा, 222 गुणिला 10 यांचा आपण गुणाकार केला, 10 दुने 20, तर किती उत्तर येईल पूर्ण सोडवल्यानंतर 2220. म्हणजे आपण काय केलं, फक्त या अंकाची बेरीज केली आणि त्याला 222 न गुणलं आणि उत्तर किती आली, 2220. आणि आपण या 6 संख्येची जर बेरीजही करत बसलो तर त्याची उत्तर 2220. इथं आपल्याला 1 मिनिट लागत आहे आणि ही बेरीज करायला 3-4 मिनिटं लागून जातील आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे ट्रिकचा वापर कसा होईल, आपल्याला प्रत्येक प्रश्नाला आपण 2-3 मिनिटं जर वाचू शकलो तर त्यामुळे आपला काय होईल, स्कोअर जास्त व्हायला मदत होईल. आता याचं आपण उदाहरण बघूया. प्रश्न बघा, 7, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्याची बेरीज किती? तर बघा विद्यार्थ्यांनो, यासाठी पर्याय दिले आहेत 3018, 3108, 1308, 3810. तुम्हाला 3 अंक दिलेले आहेत 7, 2, 5. यावरून आपण आता मागे शिकलो की किती संख्या तयार होतात. 3 अंक दिले आहेत म्हणून आपण काय करायचं, 3 गुणिला 2 गुणिला 1 6 संख्या. बरोबर आहे. आता 6 संख्या कोणकोणत्या तयार होतील आपण बघूयात. 725, 752, 275, 257, 572, 527. बरोबर आहे. आता या संख्याची आपल्याला काय विचारली आहे, 3 अंकी संख्याची बेरीज. तुम्हाला आधीच सांगितलं मी की 3 अंकी संख्याची बेरीज आहे आणि अंक एकदाच वापरायचा आहे. तर आपण काय करायचं बघूयात. या संख्याची बेरीज कशी करायची, सर्व अंकांची बेरीज. बरोबर आहे. 7 अधिक 2 अधिक 5 14. आणि आता या बेरजेला काय करायचं, 222 न गुणायचं. तर 222 गुणिला 14, तर याचं उत्तर किती येईल, 3108. बरोबर आहे. आणि या 6 अंकांची आपण बेरीज केली तर याचं उत्तर किती येईल, 3108. बघा आपल्याला 1 मिनिटात सोडून होत आहे ना छान ट्रिक. चला अजून ट्रिक बघूयात आपण. पुढे बघा, 3 अंक पासून तयार होणाऱ्या संख्या त्यांची बेरीज आणि प्रत्येक अंक एक एकदाच वापरून काय करायचं आहे, एक एकदाच वापरायचा आहे आणि त्यापैकी एक अंक जर 0 असेल. आता आपण बघितलं 3 अंकांचे सर्व, पण त्यामध्ये एक अंक जर 0 असल्यास तर कोणती ट्रिक वापरायची. तर यामध्ये बघा, समजा तुम्हाला 3 अंक दिलेले आहेत 4, 0 आणि 8, तर किती संख्या तयार होतात. यामध्ये फक्त थोडासा बदल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ट्रिक मध्ये आपण काय बघितलं होतं, संख्या 4, 0, 8 या 3 संख्या आहेत. तर आपण आधी काय बघितलं, 3 गुणिला 2 गुणिला 1 करायचं. पण समजा त्यामध्ये एक संख्या 0 असेल तर 3 हे 1 ने कमी करायचे. म्हणजे 3 ही 1 ने कमी केलं म्हणजे 3 चे 2 झाले आणि बाकी ॲज इट इज राहू द्यायचं. तर 2 गुणिला 2 गुणिला 1 म्हणजे 4 संख्या. तर किती संख्या तयार होतील आता, 4 संख्या. 408, 480, 804, 840. नंतर पुढे बघा, या संख्यांची बेरीज कशी करायची आता. तर सर्व अंकांची बेरीज 4, 0, 8, 12 सांगितलं आहे. नंतर या संख्येला काय करायचं, 211 न गुणायचं. तिथं आपण 222 न गुणलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे,
211. विद्यार्थ्यांनो हे नोट करून ठेवा. हे ट्रिक्स सर्व तुम्हाला खूप कामात येतील आणि तुमच्या परीक्षेत या ट्रिक्स खूप वेळ वाचवणार आहेत. तर 211 गुणिला 12 तर 2532 बरोबर आहे. आणि या चारही अंकांची आपण बेरीज केली तर उत्तर काय येईल 2532. समजलं विद्यार्थ्यांनो. तसंच पुढे बघूयात ट्रिक्स. 4 अंकापासून तयार होणाऱ्या संख्या व त्यांची बेरीज प्रत्येक अंक एक एकदाच वापरून. यामध्ये काय करायचं 4 अंक दिलेले आहेत समजा 4 7 2 5 तर यापासून प्रत्येक अंक एक एकदाच वापरायचा आहे. तर किती संख्या तयार होतील. तशीच ट्रिक वापरायची आपल्याला. संख्या बघा 4 7 2 5 आहेत तर यासाठी 4 अंक आहेत म्हणून 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 तर किती संख्या तयार होतील एकूण 24 संख्या. आता त्या कोणकोणत्या होतील ते आपण घरी करून बघू शकतो. आता बघा विद्यार्थ्यांना 24 संख्या तयार झाल्या आणि आपल्याला काय करायचं आहे त्यांची किती बेरीज येतील हे बघायचं आहे. तर त्यासाठी सोपी ट्रिक काय करायचं सर्व अंकांची बेरीज करायची. 4 + 7 + 2 + 5 बरोबर किती 18. तर आता या बेरजेला काय करायचं 6666 न गुणायचं. आता बघा 6666 गुणिला या अंकांची बेरीज म्हणजे किती आहे 18 बरोबर आहे. तर याचं उत्तर येईल 1,19,988. म्हणजे आपण कोणत्याही संख्यांची बेरीज न करता 24 संख्यांची बेरीज करायला किती वेळ लागेल आपल्याला 5-10 मिनिटं लागून जातील बरोबर आहे 5-6 मिनिटं. आणि आपण ट्रिक्स आपल्याला जर माहित असलं तर आपण फक्त 1 मिनिटात ते उत्तर काढू शकतो. याचा उपयोग फक्त आपल्याला वेळ वाचवून लवकरात लवकर उत्तर काढता येतं. म्हणजे 24 संख्याची बेरीज किती असेल 1,19,988 येईल. पुढे बघा विद्यार्थ्यांनो ट्रिक्स. आता आपण 4 अंक बघितलं. समजा 4 अंक पासून तयार होणाऱ्या संख्या व त्यांची बेरीज प्रत्येक अंक एक एकदाच वापरायचा आहे आणि त्यापैकी जर एक अंक 0 असेल तर काय करायचं आहे 4 अंक दिलेले आहेत 4 2 0 5 आणि यापासून एक एकदाच वापरून किती संख्या तयार होतात व त्यांची बेरीज किती. आता बघा विद्यार्थ्यांनो यामध्ये फरक एवढाच आहे की 4 अंक आपल्याला दिलेले आहेत पण एक अंक यापैकी कोणता आहे 0 आहे. तर त्यावेळी कोणती ट्रिक वापरायची. तर यावेळी असंच करायचं की संख्या 4 2 0 5 हे 4 अंक आहेत. आपण काय करत होतो आधी 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 परंतु यामध्ये जर एक अंक 0 असेल तर हे जे 4 आहेत ते फक्त 1 ने आपल्याला कमी करायचे आहेत बरोबर आहे. 3 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 तर किती झाले हे 18 संख्या बरोबर. आता यांची बेरीज कशी तर या संख्याची बेरीज कशी करायची ट्रिक. सर्व अंकांची बेरीज 4 + 2 गुणिला 4 + 2 + 0 + 5 बेरीज केली तर किती उत्तर आलं याचं 11. आता या बेरजेला काय करायचं 6444 न गुणायचं. तिथं आपण काय करत होतो 6666 न गुणत होतो. आता काय करायचं आहे 6444 न गुणायचा जर एक अंक 0 असेल तर. बघा यांचा आपण 6044 गुणिले 444 गुणिला 11 केलं तर याचं उत्तर येईल 70884. म्हणजे 18 संख्यांची बेरीज कशी आहे 70884 येईल. नंतर बघा विद्यार्थ्यांनो ट्रिक्स पुढची. आता प्रत्येक अंक आपल्याला एक एकदाच वापरत होतो. आता अंकाच्या पुनरावृत्तीस परवानगी असेल तर किती संख्या तयार होतील हे आपण बघूया. समजा तुम्हाला 2 अंक दिलेले आहेत 2 आणि 5. पुनरावृत्तीस परवानगी असल्यास यापासून किती संख्या तयार होतात. तर बघा 2 आणि 5 पासून संख्या 25 52 आणि रिपिटेशन आपण करू शकतो. आता 25 आणि 55 म्हणजे किती संख्या तयार झाला 4 संख्या तयार झाले. तसेच बघा 3 7 9 हे 3 अंक आहेत. तसेच 4 2 7 5 हे 4 अंक आहेत. तर आपल्याला आता किती संख्या तयार होतील हे काढायचं आहे. तर यावरून आपण एक फॉर्म्युला बनवूयात. या आधारे बघा याचा एक फॉर्म्युला आहे n चा वर्ग n चा घातांक n म्हणजे जेवढे अंक आपल्याला दिले असतील त्याच अंकाचा आपल्याला काय करायचं त्याचा घातांक म्हणजे 2 चा वर्ग किती होईल 4. तसंच आता इथं बघा 3 7 9 3 अंक आहेत तर 3 चा घन 3 चा घातांक 3 म्हणजे किती संख्या तयार होतील 27. तसंच 4 चा घातांक 4 म्हणजे
किती संख्या तयार होतील 256. समजा असे 5 अंक असतील तर 5चा घातांक 5 म्हणजे 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 असं आपण केलं तर किती येतील ते 625. अशा प्रकारे n चा घातांक n याचा वापर करून आपण किती संख्या तयार होतात हे काढू शकतो जर अंकांची पुनरावृत्ती नसेल तर. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपण दुसरा घटक बघणार आहोत. हा घटक सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. परिमेय संख्यालाच आपण बघितलं आहे रॅशनल नंबर म्हणतो आणि आपण ते पण बघितले आहे की परिमेय संख्या ज्यांचं स्वरूप p/q या स्वरूपात मांडली जाते. यामध्ये p हा कोणताही पूर्णांक असतो आणि q इज नॉट इक्वल टू 0. याला परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स म्हणतात. परिमेय संख्या आपण बघितले आहे ऋण 8/7, 7/12, 15/18, 14, 0, ऋण 1, ऋण 6 यांना आपण बघतो याच्या छेदमध्ये 1 असतं म्हणजे त्या कशा असतात p/q स्वरूपात असतात म्हणून याला काय म्हणतात परिमेय संख्या म्हणतात. आता बघा विद्यार्थ्यांनो, धन परिमेय संख्या. धन परिमेय संख्या म्हणजे अंश व छेद यांची चिन्हे समान असतात त्यांना आपण काय म्हणतो धन परिमेय संख्या. तुमच्या समोर संख्या त्या बघायचा आहे आपल्याला. ऋण 8/7. नंतर यामध्ये बघा वर पण अंशामध्ये पण ऋण चिन्ह आहे, छेदामध्ये पण ऋण चिन्ह आहे म्हणजे हे काय आहे धन परिमेय संख्या. यामध्ये 7/12 इथं पण धन आहे इथं पण धन आहे म्हणून ही संख्या कशी आहे धन परिमेय संख्या. इथं 15/18 इथं पण दोन्ही संख्या कशा आहेत धन आहेत म्हणून ही धन परिमेय संख्या. आणि ऋण 1/ ऋण 6 दोन्ही अंश आणि छेदाचा जो चिन्ह आहे तो कसा आहे सारखा आहे म्हणून ही धन परिमेय संख्या आहे. नंतर बघा विद्यार्थ्यांनो, ऋण परिमेय संख्या. अंश व छेद यांची चिन्हे कशी असतात भिन्न असतात. ऋण परिमेय संख्या 8/7, ऋण 7/12, 15/18 आणि ऋण 1/6. यामध्ये काय म्हटलं आहे ऋण परिमेय संख्या कशाला म्हणायचं ज्या p/q स्वरूपात असतात आणि अंश आणि छेद म्हणजे डेनॉमिनेटर आणि न्यूमरेटर असतो त्यांचे चिन्ह कसे असतात भिन्न असतात. यामध्ये बघा इथं धन पूर्णांक आहे इथं ऋण पूर्णांक आहे इथं ऋण 7 आहे इथं धन 12 आहे इथं 15 आहे इथं ऋण 18 आहे इथं ऋण 1 आहे इथं 6 आहे म्हणजे अंश आणि छेद यांचे चिन्ह कसे आहेत भिन्न आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो ऋण परिमेय संख्या. पुढे बघा विद्यार्थ्यांनो, परिमेय संख्यांचं दशांश रूप. परिमेय संख्या ज्या p/q स्वरूपात येतात तशा त्या दशांश रूपात देखील लिहिता येतात. बरोबर. आता बघा खंडित दशांश रूप. यामध्ये बघा 0.256, 1.765, 0.0025, 16.67 ह्या सर्व संख्या कशा आहेत विद्यार्थ्यांनो इथं पूर्ण भाग गेलेला आहे म्हणजे या संख्यांचा खंड झालेला आहे म्हणून इथं पण खंड झालेला आहे. सर्व संख्यामध्ये भागाकार हा पूर्ण झालेला आहे म्हणून याला काय म्हणतात खंडित दशांश रूप. दुसरा आहे अखंड आवर्ती दशांश रूप. यामध्ये बघा 0.1, 5 आणि 6च्या वर तर काय पॉईंट आहे. इथं बघा 23.78च्या वर बार आहे. नंतर यामध्ये काय याचा अर्थ असा होतो की हे अखंड आहे. पॉईंटचा अर्थ याच्यानंतर अखंडपणे 6 6 6 6 6 असे येत राहतील. इथं काय होईल 78च्या वर बार याचा अर्थ 78 78 78 78 अशा संख्येचा समूह हा अखंडपणे येत राहील. नंतर 0.163333 दिसत आहे तुम्हाला. तर याला आपण कसं लिहू शकतो 0.16 आणि 3चं रिपिटेशन होत आहे वारंवार म्हणून 3च्या वर आपण काय दिलं इथं पॉईंट. समजलं विद्यार्थ्यांनो. नंतर बघा समान परिमेय संख्या. अंश व छेद यांना 0 सोडून इतर एकाच पूर्णांक संख्येने गुणणे. आता बघा समान परिमेय संख्या 4/7 आहे तर आपण काय केलं 4/7 याला 4नेही 2 न गुणले 7नेही 2 न गुणलं म्हणजे किती आलं उत्तर 8/14. आता आपण सारख्याच अंकाने गुणले 2 न म्हणून 4/7 आणि 8/14 हे कसे आहेत बरोबरीचे आहे त्यांची किंमत सारखीच आहे म्हणजे ह्या समान परिमेय संख्या आहेत. तसे आता ऋण संख्यांचं बघूया. ऋण 3/5 याला बघा आपण इथं पण 7ने गुणाकार केला आणि छेदाला पण 7ने गुणलं तर काय उत्तर आलं ऋण 21/35 म्हणून काय आलं ऋण 3/5 बरोबर 21/35 म्हणजे आपण म्हणू शकतो की हे जे दोन परिमेय संख्या आहेत त्या कशा आहेत समान आहेत.
नंतर बघा विद्यार्थ्यांनो, परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा. छेद समान असताना ज्या परिमेय संख्याचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी असते. बघा उदाहरण तुमच्या समोर आहे. 7/3 व 5/3 दोन अपूर्णांकाचा छेद समान आहे. हे दोन अपूर्णांक आहेत, छेद समान आहे दोन्हीमध्ये 3-3. तर काय होईल, अंश 7 हा 5 अंशपेक्षा मोठा आहे. तर म्हणून काय होईल, जेव्हा छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा, ती परिमेय संख्या मोठी आहे. म्हणून 7/3 हे काय आहे, 5/3 पेक्षा ग्रेटर दॅन आहे, मोठं आहे. नंतर बघा परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा छेद भिन्न असताना. तर जेव्हा छेद भिन्न असले तेव्हा काय करायचं, तिरकस गुणाकार पद्धतीचा वापर करायचं. यामध्ये बघा a/b व c/d या अपूर्णांकात छेद b व d कसे आहेत, भिन्न आहेत. b व d हे कसे आहेत, भिन्न आहेत. तर बघा a गुणिला d बरोबर b गुणिला c, तर a/b बरोबर c/d. जर दोन्ही सारखे असतील तर बघू आपण उदाहरण याच्या. 5/2 व 15/6. तर पहिला गुणाकार आपण केला तिरकस गुणाकार, 5/6 किती आला, 30. दुसरा गुणाकार केला आपण 15 गुणिला 2, 2 गुणिला 15 किती आला, 30. म्हणजे पहिला गुणाकार आणि दुसरा गुणाकार पण कसा आला आहे, 30. तर पहिला गुणाकार बरोबर दुसरा गुणाकार, दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की 5/2 बरोबर 15/6. म्हणजे हे दोन्ही परिमेय संख्या कशा आहेत, हे बरोबर आहेत, सारख्याच आहेत. नंतर बघा जर a गुणिला d हे मोठं असेल b गुणिला c पेक्षा, तर ab काय असतं, मोठं असतं cd पेक्षा. याचं उदाहरण बघू आपण. 8/3 व 2/5. तर पहिला गुणाकार 8/5 40, दुसरा गुणाकार 3 गुणिला 2 6. पहिला गुणाकार मोठा आहे दुसऱ्या गुणाकारापेक्षा. 8 गुणिला 5 ग्रेटर आहे 3 गुणिला 2 पेक्षा. म्हणजे 40 मोठे आहे 6 पेक्षा. म्हणून 8/3 काय आहे, 2/5 पेक्षा मोठे आहे. समजलं विद्यार्थ्यांनो. पुढे बघा a गुणिला d लेस दॅन असेल b गुणिला c, तर ab लेस दॅन cd. बरोबर आहे. याचं उदाहरण बघू आपण. 4/7 व 9/2. पहिला गुणाकार 4 गुणिला 2 बरोबर 8. दुसरा गुणाकार 9 गुणिला 7 63. तर पहिला गुणाकार लेस दॅन दुसरा गुणाकार. म्हणजे 8 कसे आहेत, 63 पेक्षा लहान आहेत. म्हणून याचा अर्थ असा होतो की 4/7 ही जी परिमेय संख्या आहे ही 9/2 पेक्षा लेस दॅन आहे, म्हणजे लहान आहे. आता बघूया आपण परिमेय संख्यांचा चढता उतरता क्रम. बघा विद्यार्थ्यांनो, छेद समान असलेल्या परिमेय संख्यांचा चढता व उतरता क्रम. तुमच्या समोर उदाहरण आहे. 37/17 ऋण 83/17 0 ऋण 13/17. आता बघा प्रत्येक परिमेय संख्यांचा छेद 17 समान आहे. म्हणून ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी. आता बघा सर्वांमध्ये आपल्याला काय दिसत आहे, 17 17 17. बरोबर आहे. म्हणजे छेद कसा आहे, समान आहे. म्हणून ज्याचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी. चढता क्रम ऋण 83/17 ऋण 13/17 0 37/17. आता बघा चढता क्रम आपण बघितला आहे. ऋण 83 सर्वात लहान आहे, त्याच्यानंतर ऋण 13, नंतर काय येतं 0 आणि नंतर धन 37. बरोबर आहे. आणि उतरता क्रम याच्या उलट. सर्वात मोठी संख्या 37 आहे म्हणून हा आधी, नंतर 0, नंतर ऋण 13/17 आणि नंतर ऋण 83/17. बरोबर विद्यार्थ्यांनो. असा चढता क्रम आणि उतरता क्रम असतो. नंतर परिमेय संख्यांचा चढता उतरता क्रम. छेद भिन्न असेल तर मग परिमेय संख्येचा चढता उतरता क्रम कसा असेल. बघा उदाहरण आहे आपल्या समोर. 1/2 3/8 5/4. यामध्ये बघा 1/2 ची आपण किंमत काढली 0.5, 3/8 ची किंमत काढली 0.375, नंतर 5/4 ची किंमत काढली 1.25. नंतर याला आपण 0. नंतर 3 अंक आहेत तर सर्वांना आपण 0 लावून घेऊ. यामध्ये किमतीत काही फरक पडत नाही. 0.500
0.375 आणि 1.250. तर आता चढता क्रम आपण लावू शकतो. सर्वात लहान काय 0.375, नंतर 0.500 आणि नंतर सर्वात मोठं काय आहे 1.250. आणि यावरून आपण म्हणू शकतो की 3/8 सर्वात लहान आहेत, नंतर 1/2 आणि सर्वात मोठं काय आहे 5/4. तर समजलं विद्यार्थ्यांना, तुम्हाला छेद भिन्न असेल तेव्हा परिमेय संख्याचा चढता उतरता क्रम हा याप्रमाणे असेल. नंतर उतरता क्रम याच्या उलट. बरोबर. यामध्ये 5/4 सर्वात मोठी म्हणून सर्वात आधी येईल, नंतर 1/2 आणि नंतर 3/8. नंतर बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण बघूया परिमेय संख्यावरील क्रिया, परिमेय संख्यांची बेरीज. तर बघा तुमच्यासमोर एक उदाहरण आहे 3/5 अधिक 7/4 बरोबर. आता बघा आपल्याला या दोन्ही संख्येची बेरीज करायची आहे. तर आपण काय करतो, जेव्हा बेरीज करायची असेल आणि छेद समान नसतील तर आपला काय काम असेल, आधी त्याचा एलसीएम काढणे आणि त्या संख्यांचा छेद समान करणं. आता बघा 4 आणि 5चं इथं आपण इथं 3 गुणिला 4 5 गुणिला 4 अधिक 7ला काय केलं गुणिला 5 आणि 4ला पण काय केलं गुणिला 5. आता आपण सोडूया. 3 गुणिला 4 12, 5 गुणिला 4 20, 7 गुणिला 5 35 आणि 4 गुणिला 5 20. आता बघा इथं काय झालं आहे, दोन्ही संख्यांचा जो छेद आहे तो सारखा आला, म्हणजे 20 आणि 20. तर आपण काय करू शकतो 12 अधिक 35 भागिला 20, म्हणजे याचे उत्तर किती येईल 47/20. बरोबर. दुसरा उदाहरण बघूया ऋणाचा. ऋण 2 छेद 3 अधिक 7/18 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर इथं पण काय करू, आपण दोघांचा छेद समान करू. इथं 3 आहे, इथं 18 आहे. आपण याला 3 गुणिला 6 केलं तर 18 होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणून वर पण आपण काय केलं, अंशाला पण 6 गुणलं आणि छेदाला पण 6 गुणलं. तर ऋण 12/18 अधिक 7/18. आता काय झालं, दोघांचा छेद समान झाला. आता याची आपण मिळून बेरीज करू शकतो. ऋण 12 प्लस 7 आणि छेद 18. तर नंतर याची आपण वजाबाकी केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 5/18. बरोबर आहे. अशा प्रकारे परिमेय संख्यांची बेरीज केली जाते. नंतर बघा विद्यार्थ्यांनो, परिमेय संख्यांची वजाबाकी. आता आपण बघितलं बेरीज आली, आता आपण वजाबाकी कशी करायची ते बघूया. बघा तुमच्यासमोर एक उदाहरण आहे ऋण 8/7 वजा ऋण 5/3. आता यामध्ये कसं करायचं, वजाबाकी करायची असेल तर बघा पुढे काय झालं आहे, ऋण 8/7 नंतर हा वजाबाकी ऋण ऋण काय होतं धन होतं. समजलं. नंतर बेरीज करतो त्याचप्रमाणे आता काय करायचं, दोघांचा एलसीएम काढायचा आणि तो छेद आपल्याला समान करायचा. तर आपण काय केलं 8 गुणिला 3, इथं पण अंशाला 3 न गुणलं, इथं पण अंशाला 3 न गुणलं आणि या दुसऱ्या याच्यामध्ये याला अंशाला 7 न गुणलं आणि याला पण 7 न गुणलं. बरोबर आहे. तर काय होईल पुढे ऋण 24/21 अधिक 35/21. बरोबर आहे. आता छेद समान झाले तर आपण दोघाला मिळवू ऋण 24 अधिक 35/21 तर 11/21. आता याचा एक परीक्षेत आलेला उदाहरण आपण बघूया. ऋण 23/193 वजा 39/314. यासाठी हे 4 पर्याय दिले आहेत. आपल्याला 4 पर्याय आहेत. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. यामध्ये बघा ऋण 23, आता आपल्याला काय म्हटलं, आपण वजाबाकी करताना आपण काय करतो, आधी त्याचे छेद समान करतो. इथं पण 314 न गुणलं, इथं पण 314 न गुणलं. दुसऱ्या संख्येला इथं 193 न गुणलं अंशाला आणि छेदाला पण 193 न गुणाकार केला. तर ही उत्तर येईल ऋण 7222 भागिला 60602 मायनस इथं मायनस 7527 आणि 60602. मायनस मायनस आहे तर हो प्लस होईल आणि उत्तर किती येईल 305/60602. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे बघा हा पर्याय काय असेल, याचं उत्तर असेल. नंतर पुढे बघा परिमेय संख्यांचा गुणाकार. तर परिमेय संख्यांचा गुणाकार कसे करतात हे आपण आता बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, परिमेय संख्येचा गुणाकार आणि भागाकार यावरील प्रश्न डेफिनेटली परीक्षेमध्ये येतो.
त्यामुळे परिमेय संख्येचा गुणाकाराने भागाकार कसा करायचा हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि ते समजून घ्या. बघा 12/10 गुणिला 10/18. विद्यार्थ्यांनो गुणाकार करताना काय करायचं, 12 गुणिला 10 आणि 10 गुणिला 18. बरोबर आहे. याला आपण असं केलं, साईन दुने 12 साईन तिरी 18, नंतर 5 दुने 10 5 तिरी 15. बरोबर आहे. शॉर्ट फॉर्म घेतला याचा, तर 2 गुणिला 2 आणि 3 गुणिला 3. बरोबर. तर याचं उत्तर येईल 11/2 गुणिला 2 म्हणजे इथं सॉरी चूक झालेली आहे. 2 गुणिला 2 4 आणि 3 गुणिला 3 म्हणजे 9, म्हणजे 4/9 अशी याची उत्तर येईल. हे चुकीनं झालं इथं. नंतर पुढे बघा विद्यार्थ्यांनो, दुसरा उदाहरण -20/8 गुणिला -15/24. तर बरोबर बघा, यामध्ये आपण काय म्हटलं, या दोघांचा गुणाकार करायचा, अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. याचा शॉर्ट फॉर्म बघा आपण आता बघू. 4 दुने 8 4 पंचे 20. बरोबर आहे. नंतर याला आपण तसंच गुणाकार देऊ. त्याचा शॉर्ट फॉर्म काय होईल, 5 3 5 15 3 8 24. तर 5 गुणिला 5 आणि 2 गुणिला 8. तर 5 गुणिला 5 म्हणजे 25 आणि 2 गुणिला 8 म्हणजे 16. बरोबर आहे. तर या प्रकारे आपण काय करतो, परिमेय संख्यांचा गुणाकार करतो. नंतर बघा परिमेय संख्यांचा भागाकार कसा करायचा. तर बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर एक उदाहरण आहे. 16/12 भागीला -20/35. बरोबर आहे. तर जेव्हा भागाकार करायचा असतो परिमेय संख्याला, तेव्हा लक्षात ठेवायचं की जी पहिला संख्या असते 16/12 आपण लिहिलं, नंतर भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार चिन्ह द्यायचा. आणि जेव्हा आपण भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार हा चिन्ह देत असतो तेव्हा काय होत असतं, ही जी दुसरी संख्या असते त्याचा जो छेद असतो तो अंशामध्ये लिहायचा आणि अंशाची संख्या ही छेदामध्ये लिहायची. म्हणजे जो डिनॉमिनेटर असतो तो न्यूमरेटर होतो आणि न्यूमरेटर काय होतो, हा डिनॉमिनेटरमध्ये ती संख्या येते. तर बघा 16 गुणिला 12 गुणिला आपण काय केलं, जो डिनॉमिनेटर होता त्याला वर घेतलं 35 आणि जो अंशामध्ये त्याला काय केलं, खाली घेतलं. बरोबर आहे. म्हणजे 16 गुणिला -35 आणि 12 गुणिला 20. इथं 20 लिहायचं राहिला आहे, मिस्टेक झाली आहे, ते लक्षात असू द्या. नंतर याचं आपण सोडवलं शॉर्ट फॉर्म, तर ते काय येईल, -7/3. तसंच बघा दुसरा एक उदाहरण आहे आपल्याला भागाकाराचा. 259 भागीला 215 259/215 भागीला 37/43. तर याचं उत्तर काय. तर आपण सोडवूया. यामध्ये पर्याय दिलेले आहेत. 5/7, दुसरा पर्याय आहे 7/5, तिसरा पर्याय आहे 17/5 आणि चौथा पर्याय आहे 7/15. आपण सोडवूया आता विद्यार्थ्यांनो. बघा 259 भागीला 215, 259 अंशामध्ये आहेत, छेद 215, भागाकाराचा चिन्ह 37/43 बरोबर 259 भागीला 200 छेदमध्ये 215 आहेत. नंतर आपण काय म्हटलं, जेव्हा भागाकाराच्या जागी आपण गुणाकार करतो तेव्हा हे अंश छेदामध्ये जातो आणि छेदातली संख्या अंशामध्ये येते. तर गुणिला आपण उलट केलं, 43 वर लिहिले, 37 खाली लिहिले. बरोबर आहे इथपर्यंत. नंतर याचा आपण एकमेकाला भाग दिलं तर 37 गुणिला 7 केलं तर 259 होतात आणि 43ला हे केलं तर ते 5 होतात. बरोबर आहे. तर याचं उत्तर किती येईल, 7/5. समजलं विद्यार्थ्यांना तुम्हाला. भागाकारामध्ये फक्त गुणाकारासारखंच आहे, फक्त हे जे इथं भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये येईल संख्या आणि डिनॉमिनेटरची संख्या म्हणजे जी छेदातली संख्या असेल ती काय होईल, अंशामध्ये येईल. तर याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 म्हणजे 7/5 हा काय असेल याचं उत्तर. समजलं विद्यार्थ्यांनो तुम्हाला. अशा प्रकारे परिमेय संख्यांचा गुणाकार आणि भागाकार लक्षपूर्वक समजून घ्या, कारण यावरील प्रश्न परीक्षेमध्ये येतात. नंतर बघा तुमच्या समोर एक प्रश्न आहे. अंशामध्ये 65/77 भागीला 104/99 गुणिले
56/45 वजा 1 याचं उत्तर किती असेल? हा प्रश्न विद्यार्थ्यांना अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की येतात. आणि हा जो प्रश्न तुम्हाला मी दिलेला आहे हा शिष्यवृत्ती वर्ग 8च्या 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही समजून घ्या. चला तर बघूया आपण. बघा यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे 1, दुसरा पर्याय आहे 0, तिसरा पर्याय आहे 2/5 आणि चौथा पर्याय आहे 2/7. तर आपण याची आता उत्तर काढूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण घेतलं 65/77 भागिले 104/99 गुणिले 56/45 वजा 1. तर आपण काय म्हटलं, जेव्हा आधी भागाकाराचा चिन्ह असतो तेव्हा आपण त्याला काय करायचं, आधी त्याचं गुणाकारामध्ये त्याला कन्वर्ट करायचं. म्हणजे 65/77 गुणिला, म्हणजे आपण भागाकाराच्या ठिकाणी काय केलं, आता गुणिला केलं. म्हणजे तेव्हा काय होईल, ह्या संख्या जो छेदाची संख्या असेल ती अंशामध्ये जाईल आणि अंशाची संख्या छेदामध्ये येईल. तर 65/77 गुणिले 99/104 बरोबर आहे. उलट केलं आपण. नंतर बाकी संख्या ॲजिट लिहायची. गुणिला 56/45 वजा 1. म्हणजे आपण काय केलं, फक्त आधी आपण काय करतो, भागा सोडवतो, नंतर गुणाकार सोडवतो. बरोबर आहे ना. याच्यामध्ये आपलं बॉडमस फॉर्म्युलानुसार तर आपण काय केलं, भागाकारा चिन्ह आहे म्हणून त्याला गुणाकार केलं. आपण आधी बघितलं भागाकार करताना की जो डेनॉमिनेटर तो न्यूमरेटरमध्ये जातो, म्हणजे छेद हा अंशामध्ये जातो आणि अंश छेदामध्ये येतो. तर ही संख्या आपण उलट केलं. आता आपण त्याला पुढे सोडवूयात. आता बघा, याला जेव्हा आपण सोडवतो पुढे, तेव्हा याला जसं 11×7=77, 11×9=99 बरोबर आहे. नंतर 7×7=56, इथं 9×9=45. तर असं करत करत याची सर्वांची उत्तर किती येते, 8/8 बरोबर आहे. तर 8/8 वजा 1. नंतर आपण काय केलं, 8/8 म्हणजे काय होईल, 8×1=8. याची उत्तर किती येईल, 1. आणि नंतर वजा 1 आपल्याला आधी दिलेलंच आहे. तर 1 वजा 1 म्हणजे काय होईल, बरोबर 0. तर बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा असं भागाकार गुणाकार वजाबाकी सर्वात सोबत दिलेली असेल तेव्हा आधी भागाकार सोडवायचा, नंतर गुणाकार सोडवायचा आणि नंतर वजाबाकी सोडवायची. आता बघा, आपण यांना कन्वर्ट केलं गुणाकारामध्ये, अंश छेदामध्ये केला, छेद अंशामध्ये केलं आणि नंतर वजा 1. तर आपण ही जी प्रक्रिया आहे, आधी भागाकार सोडवला बरोबर आहे, नंतर काय केलं, यांचा गुणाकार केला तिन्ही संख्यांचा आणि त्याला सोडवलं, त्याची उत्तर आली 8/8. नंतर आपण काय केलं, वजाबाकीकडे गेलो. म्हणजे 8ला 8नं भागलं तर 8×1=8 म्हणजे इथं येतं 1 आणि वजाबाकीचं चिन्ह. म्हणजे आपण आधी सर्व हे सोडून घेतलं आणि नंतर त्या संख्येमधून आपण काय करणार आहोत, 1 वजा करणार आहोत. तर ते उत्तर काय आलं, ते संख्या आली 1, 8/8 आणि या 1 मायनस काय दिला, 1, 1 - 1 बरोबर किती होईल, 0 होईल. बरोबर आहे. तर 0 आहे का आपल्या पर्यायामध्ये, बघा पर्याय क्रमांक 2 काय आहे, 0 बरोबर. तर याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न विद्यार्थ्यांनो लक्षपूर्वक समजून घ्या, कारण हा प्रश्न 2019च्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे बरोबर. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण जो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 8वा यामधील जो पहिला घटक होता संख्याज्ञान, ज्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या या सर्व प्रकार समजून घेतले. नंतर ज्या ट्रिक्स असतात, 5-6 ट्रिक्स सांगितल्या तुम्हाला मी, का ज्यावेळी 3 अंक 4 अंक असतील तर त्या संख्या काढणे, त्यांची बेरीज करणे बरोबर आहे. तर याला वेळ लागतो, 3-4 मिनिटं लागतात एक उदाहरण सोडवायला. तर ते 1 मिनिटात आपल्याला कसे करता येईल यासाठी मी ट्रिक्स सांगितले आहेत.
तर त्या ट्रिक्स तुम्ही वयामध्ये नोंद करून घ्या, त्याचा सराव करा. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेमध्ये होईल आणि तुम्हाला 4-5 मिनिटाचा जो सोडवण्याला वेळ लागणार आहे तो 1 मिनिटात तुम्हाला एक प्रश्न सोडवता येईल. नंतर परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, त्यांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम आणि परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व आपण क्रिया शिकलेलो आहोत. तर मला अपेक्षा आहे की सर्व भाग तुम्हाला निश्चितच समजलेला असेलच. परंतु विद्यार्थ्यांनो, हा समजूनच फक्त राहू नका, तर या प्रकारच्या उदाहरणांचा पुन्हा तुम्ही सराव करून घ्या स्वतः आणि जे या घटकावरील 6 गुण आहेत ते पूर्णपैकी पूर्ण नक्कीच तुम्हाला मिळतील ही मला अपेक्षा आहे. तुम्हाला या होणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 8 साठी माझ्याकडून शुभेच्छा. निश्चितच तुम्हाला मी सांगितलेले सर्व घटक समजले असतील. पुन्हा ज्या ट्रिक्स सांगितल्या सर्व नोट डाऊन करून घ्या आणि सराव करा. ही सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.